आजकालच्या पिढीला काय ठाऊक वारी काय असते? आई मला म्हणाली, आजकालच्या पिढीला काय ठाऊक वारी काय असते? टाळचिपळ्याने दुमदुमणारी पंढरी कशी दिसते? हरिनामाचा जप कसा मनाला स्फूर्ती देऊन जातो, विठ्ठलाच्या जयघोषात प्राण तल्लीन होतो. अगं थांब थांब, मी आईला म्हटलं, अगं थांब ग, ऐक ना थोडं. या पिढीलाही आहे तुम्ही केलेल्या संस्काराची जोड. अगं म्हणूनच तर ना गाण्यांच्या गर्दीत माऊली माऊली हिट होतं आणि प्लेलिस्ट मधील असंख्य गाण्यात कानडा राजा पंढरीचा गाणं फिट होतं. अगं अभंगांचे कार्यक्रम आजही हाऊसफुल होतात आणि परदेशातल्या कुठल्या तरी बसमध्ये बसून हेडफोन्स मध्ये कीर्तन अभंग नादत असतात. वारीतही भेटतील काही आजच्या पिढीचे वारकरी. काही साता समुद्रा पार जाऊन मिरवतायत आपल्या संस्कृतीची दिंडी. काही टाळ चिपळ्या घेऊन गातात, काही गातात गिटार घेऊन. पण आजच्या पिढीतही आहे बरं का विठ्ठल भक्ती रुजून. शेवटी पिढी कुठलीही असो शेवटी पिढी कुठलीही असो, पण पांडुरंगावरचं प्रेम कधी हटणार नाही. कदाचित व्यक्त होण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल, पण विठ्ठलाचा जप कधी सुटणार नाही, विठ्ठलाचा जप कधी सुटणार नाही. रामकृष्ण हरी.